महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आज मी घेऊन आलोय. कारण आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस असणार आहे. तो म्हणजे काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणींची KYC झाली नव्हती किंवा त्यांनी KYC केली नव्हती, चुकली होती, त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी परत एकदा सरकार KYCचं ऑप्शन सुरू करणार आहे. तब्बल 80 लाख लाडक्या बहिणींना KYC नसल्यामुळे वगळण्यात आलं होतं. पण लाडक्या बहिणींनो, आता परत तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आज मी या व्हिडिओमध्ये हे देखील सांगणार आहे की कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये आज 2 महिन्याचे हप्ते वितरणास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट जर तुम्ही केली नाही तर तुमची KYC होणार नाही आणि झाली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासूनच 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झाले आहे. त्याचबरोबर आज दिवसभर पहिल्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरणास सुरुवात होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का ते नक्की तपासा आणि नसला तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. त्याचबरोबर आता मी सांगतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलेलं आहे आणि ही KYC कशा प्रकारे तुम्ही करू शकता. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की ज्या लाडक्या बहिणींनी त्यांची KYC केलेली नव्हती त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आता आम्ही परत एक संधी घेऊन आलो आहोत. तर होणाऱ्या नुकसानीसाठी लाडक्या बहिणी स्वतः जबाबदार राहणार आहेत. आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना दुखवायचं नाही, पण ज्या लाडक्या बहिणी स्वतःहून KYC करत नाहीत त्यांचं आम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ज्या दिवशी अधिकृत बातमी येईल त्या दिवशी KYC करणे गरजेचे आहे. ही KYC बाबतची घोषणा त्या दिवशी मी सांगणार आहे की ही KYC कशी करायची आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लगेच बातमी मिळेल. लाडक्या बहिणींनो, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील एक मोठी घोषणा केलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना मी लाडकी बहीण योजना सुरू केली. आता स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते देखील ही योजना सुरूच ठेवत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. योजना कधीच बंद होणार नाही आणि सर्व पात्र बहिणींना याचा लाभ नक्की मिळणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील मोठी घोषणा केलेली आहे. आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी DBTचं बटन दाबून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये सोडले आहेत. आता तुम्ही म्हणाल, एप्रिल महिन्याचे पैसे आता कसे काय? लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आले नाहीत. त्या लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांमध्ये एकूण 3000 रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळालेला असेल तर त्यांना फक्त मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ताच मिळणार आहे. त्यामुळे कोणताही गैरसमज करून घेण्याची काहीच गरज नाही. लाडक्या बहिणींनो, अलीकडे खूप घोषणा होत होत्या की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. विरोधकांकडून टीका देखील होत होत्या. महायुती सरकार लाडक्या बहिणींना पैसे देऊ शकणार नाही. पण लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोन्ही भावांनी मिळून कालच एक मोठी घोषणा केलेली आहे. ते म्हणाले की लाडक्या बहिणींना आम्ही कधीच नाराज करणार नाही. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना दिलेला शब्द कधीच मोडणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचे काहीच कारण नाही. सरकारने दिलेल्या नियमांचे जर उल्लंघन तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कारण आजच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे.
बँक खात्यामध्ये 2 महिन्याचे म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्याचे 3,000 रुपये महाडीबीटीच्या स्वरूपात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांनी दिलेल्या घोषणा ऐकून त्या घोषणांचे पालन करा। त्यांनी सांगितलेल्या सर्व अटी पूर्ण करा, त्यामुळे तुम्हाला पैसे नक्कीच मिळणार आहेत। ई-KYC मुळे अनेक लाडक्या बहिणींना त्यांचा हक्काचा पैसा गमवावा लागला। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही ही चूक कधीच करू नका, कारण आता ई-KYCचा ऑप्शन सुरू होईल, पण सरकार परत सारखं ऑप्शन सुरू करणार नाहीत। सरकारला देखील इतर कामे असू शकतात, त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक ई-KYC करणे गरजेचे आहे। त्यामुळे तुम्हाला तुमचा प्रत्येक महिन्याचा लाभ हा मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, दिलेल्या सर्व माहितीचे उल्लंघन करू नका। तर लाडक्या बहिणींनो, आता मी सांगतो कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरणास सुरुवात झाली आहे। त्यामध्ये जिल्हे पुढील प्रमाणे आहेत: अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे आणि शेवटचा म्हणजे 20वा जिल्हा म्हणजे रायगड। तर लाडक्या बहिणींनो, वरील सर्व 20 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरणास आजपासून सुरुवात झाली आहे। जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर अभिनंदन, आणि जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये नसेल तर काळजी करण्याचं काहीही कारण नाही, कारण सरकार टप्प्याटप्प्याने पैसे सोडत आहे। एका वेळी पैसे सोडणे सरकारला शक्य नाही। त्यामुळे सरकार आज 20 जिल्ह्यांना, उद्या 20 जिल्ह्यांना असं करत हळूहळू टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणार आहे। आज पैसे आले नाही तर उद्या नक्की येतील, उद्या नाही आले तर परवा येतील। त्यामुळे काळजी करू नका आणि खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका। हा व्हिडिओ प्रचंड शेअर करा सर्व बहिणींपर्यंत, शेजाऱ्यांपर्यंत आणि पाहुण्यांपर्यंत, जेणेकरून तुमचंही तणाव कमी होईल आणि त्यांचाही। लाडक्या बहिणींनो, अशाच प्रकारच्या खऱ्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आम्ही नेहमी खऱ्या बातमी देत असतो। त्यामुळे आमचे चॅनलला म्हणजेच लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद लाडक्या बहिणींनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।